नमस्कार, करनाला केबल नेटवर्क में आप सबका स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। पाथर्डी दलित हत्याकांड का निषेध करने के लिए शेका पक्ष द्वारा तहसील कार्यालय पर निकाला गया मोर्चा। पनवेल तालुका अंतर्गत नितलस गांव में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन। बालाराम पाटिल, जय म्हात्रे तथा काशीनाथ पाटिल ने दर्शाई उपस्थिति। और एटीएम से पुलिस ने लिया एक आरोपी को हिरासत में। पनवेल तालुका अंतर्गत नितलस गांव में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया गया है। बुधवार को इस सप्ताह में उपस्थिति दर्शाते हुए बालाराम पाटिल, जय म्हात्रे तथा काशीनाथ पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। पनवेल तालुक्यातील नितळस गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। बुधवारी जिल्हा चिटणीस बालाराम पाटिल, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटिल यांनी सप्ताहाला भेट दिली। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बालाराम पाटिल म्हणाले की आज सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे, ते आपल्याला दिसत आहे। आज आध्यात्मिक गोष्टींची गरज आहे, संस्कारांची गरज आहे। ज्या दिशेने प्रल्हाद महाराज शास्त्री सातत्याने प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या या प्रयत्नाला आपला नक्कीच पाठिंबा राहील असे प्रतिपादन बालाराम पाटिल यांनी यावेळी केले। आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये या साऱ्या प्रयत्नांची, साऱ्या गोष्टींची, साऱ्या संस्कारांची निश्चितपणाने खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे। कारण आपण बघतोय की सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या वळणावरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने संस्कारांची किंवा आध्यात्मिक गोष्टींची गरज समाजाला जास्तीत जास्त आहे। त्या दिशेनं प्रल्हाद महाराज शास्त्री सातत्यानं प्रयत्न करतायत। आपण सारे देखील निश्चितपणानं महाराजांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार आहोत आणि भविष्यात जी जबाबदारी प्रल्हाद महाराज शास्त्री देतील ती निश्चितपणाने आपापल्या कुवतीप्रमाणे आपण पार पाडत राहू। आजच्या या सोहळ्यासाठी आपण सारेजण उपस्थित राहिलात। प्रल्हाद महाराज शास्त्रीच्या कृपेनं आपण साऱ्यांचा सहवास या ठिकाणी लाभला। मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणाने महाराज आपण मनामध्ये आणलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल। म्हणजे त्याच्यामध्ये थोडा वेळ वगैरे जाईल, पण पूर्तता निश्चितपणाने होईल। आम्ही मंडळी आपल्या बरोबर आपण जी जबाबदारी द्याल ती पार पाडण्यासाठी सातत्याने राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो। यावेळी जय म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या कामाचे कौतुक केले। मला इथं आल्यानंतर प्रल्हाद महाराजांचं जे काम बघितलं मी प्रभावित झालेलं आहे। अशी कामं फार कमी माणसं करत असतात आणि हा आपला रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः पनवेल तालुक्यामध्ये प्रल्हाद महाराज आज काम करत आहेत, त्याला खरोखर आपल्या या विभागातील किंवा तालुक्यातील जनतेने निश्चित साथ दिली पाहिजे। कारण अशी कामं सर्वांच्या हातून होत नसतात। पण महाराज आपण जो काम करत आहात त्याला निश्चित बरेचसे दानशूर मंडळी ज्यांना खरोखर जाण नाही समाजाची किंवा धार्मिकतेची, ते निश्चित आपल्या पाठीशी उभे राहतील। माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला असं वाटतं की आपण एक चांगला काम करता, आपण भेटच्या सप्त्याचा या इथं नाव घेतलं, अतिशय चांगल्या पद्धतीने झाला। तसेच काशीनाथ पाटिल यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। रामकृष्ण हरी। गेल्या एक वर्षभरापासून वसुदेव कुटुंबकम आध्यात्मिक विद्यापीठ आणि गुरुकुलच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या इथे आपण राबवत असतो आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या सप्ताहाच्या निमित्तानं गेल्या वर्षभरापासून आपण नियोजन करतोय। विषयात जी काही कामं, जी काही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवाल ते मी निश्चित पार पाडीन। आणि या ठिकाणी आज तुम्ही मंडळीने आम्हा मंडळींना बोलवला, तुमचा आदर सत्कार केला
त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतोय। पाथर्डी दलित हत्याकांड का निषेध करने के लिए शेका पक्ष द्वारा मंगलवार को मुख्य मोर्चा का आयोजन किया गया था। इस मोर्चा में शेका पक्ष के आला नेताओं सहित पदाधिकारी एवं सभी जाति धर्म के लोग शामिल हुए थे। महात्मा ज्योतिबा फुले और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को अमल में लाने वाले महाराष्ट्र में आज भी दलित एवं मागास वर्गीय लोगों पर अन्याय किया जा रहा है, जिसकी ताजा मिसाल अहमदनगर में देखने को मिली। अहमदनगर के पाथर्डी स्थित जावखेड़ा खालसा गांव में संजय जाधव, जयश्री जाधव, सुनील जाधव आदि की बेरहमी से हत्या की गई। इस हत्या का निषेध करने के लिए शेतकरी कामगार पक्ष द्वारा मंगलवार को पनवेल तहसील कार्यालय तक मुख्य मोर्चा निकाला गया। इस मोर्चा में विधायक विवेक पाटिल, जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे म्हात्रे, तालुका सचिव नारायण गरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, महाराष्ट्र प्रदेश झोपड़पट्टी पुनर्वास महासंघ के अध्यक्ष बारा सदावर्ते, मेघनाथ तांडेल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल आदि गणमान्य सहित शेकापक्ष के पदाधिकारी साथ ही सभी जाति धर्म के लोग बड़ी संख्या में शामिल हुए थे। ये मोर्चा पनवेल शेकापक्ष पार्टी कार्यालय से पनवेल तहसील कार्यालय तक निकाला गया। इस तेरी हत्याकांड का जाहिर निषेध करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि महाराष्ट्र की पुरोगामी विचारों की जो पहचान है वो कहीं पर नष्ट होती दिखाई दे रही है। अगर सरकार दोषियों पर कार्रवाई नहीं करेगी तो आने वाले समय में पुरोगामी विचारों के कार्यकर्ताओं को इसी तरह सड़क पर उतरकर अन्याय के खिलाफ विरोध करना पड़ेगा। खैरलांची सारख्या घटना या महाराष्ट्रात घडतायत, ज्या मागचे प्रकरण झालेले आहेत त्यांच्या तपासामध्ये गती नाही आहे। आज जाधव परिवाराचा खून होऊन अनेक दिवस उलटले तरीही तपासाच्या बाबतीत 10-12 दिवसामध्ये देखील कुठलीही प्रगती होत नाही। आरोपींना अटक करण्याच्या दिशेनं शासनाचं प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष दिसत नाही। तर ह्या हत्याकांडाचा निषेध करत पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आम्ही मंडळी शासनासाठी निवेदन तहसीलदारांकडे देणार आहोत। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए हत्याकांड का निषेध करते हुए दोषियों पर सख्त कार्रवाई करने की मांग की, जिसके लिए फास्ट ट्रैक माध्यम से दोषियों पर कार्रवाई करने की भी मांग की गई। वहीं उन्होंने कहा कि इस मोर्चा में केवल दलित ही नहीं बल्कि सभी जाति धर्म के लोग शामिल होकर घटना का निषेध कर रहे हैं। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्या तिघांची हत्या करण्यात आली, तुकडे तुकडे करण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या घटनेचा समाज शेवटी जागृत झाला पाहिजे। ह्या सगळ्या घटना ज्या आहेत या समाजाच्या दृष्टिकोनातून दुःखदायक आहेत, क्लेशकारक आहेत, पण त्याच्यावर समाज असं गप्प बसून कसं चालेल। आणि दुर्दैवानं आपण जर बघितलं दलितावर अत्याचार झाला की दलित संघटनांनी त्याचा निषेध करावा, दुसऱ्या कोणावर झालं तर त्याच्याच जाती धर्माच्या लोकांनी करावा, असं नाही। शेतकरी कामगार पक्ष असं मानणारातला पक्ष नाही। आणि त्यामुळे आज जर मोर्चात आपण बघितलं असेल का शेतकरी कामगार पक्षाने ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक होते, म्हणजे हिंदू होते, मुसलमान होते, हिंदूमध्ये अगदी मराठा होते, त्याच्यामध्ये गुजराती होते, सगळे जाती धर्माचे, अगदी पंजाबी होते। अशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन जी निंदनीय घटना आहे त्याचा निषेध हा केलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा मी आज मूक मोर्चा ठेवला होता। इस दौरान शेकापक्ष के शिष्टमंडल ने नायब तहसीलदार श्री म्हात्रे को ज्ञापन सुपुर्द किया। वक्त हुआ एक छोटे से ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा हाजिर होंगे। देखते रहिए करनाला केबल नेटवर्क। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, फलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है
For sales 8652 789999. For service 02143 662 999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर। शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 022 2745 4411। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा, कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। ब्रेक के बाद कर्नाला टीवी में आपका स्वागत। जिला परिषद के उपाध्यक्ष पद पर विराजमान होने के बाद अरविंद म्हात्रे ने शेका पक्ष ने जो सीख दी है उस पर अमल कर रहे हैं। लोगों की समस्या सुलझाने में वो जुट गए हैं। हाल ही में उनके द्वारा ऐसे निर्णय लिए गए हैं जिससे किसान काफी खुश है। आज रायगड जिल्ह्यामध्ये भाताचे उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहे। आज मी रायगड जिल्ह्यामध्ये रोहा, पेन, अलिबाग, कर्जत आणि पाली या तालुक्यामध्ये दौरा करून आलो आहे आणि त्या तालुक्यामधलं जे आज भाताचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने झालेले आहेत। काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यामुळे, अवकाळीचा पाऊस असल्या कारणाने काही ठिकाणी थोडंफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मी आज जिल्हा परिषदमधून सर्व सिवना आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या तालुक्यामध्ये जे नुकसान झालेले आहेत त्यांचा अहवाल बनवून आमच्याकडे घेऊन या आणि आपण त्याच्याबद्दल शासनाला आम्ही लवकरात लवकर तो अहवाल दुष्काळ जो पडलेला ज्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, नुकसान भरपाई कशी मिळेल त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे। दुसरी गोष्ट, आज आता रब्बी हंगाम येत आहे। रब्बी हंगाम येत असल्या कारणाने आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच रब्बी हंगामासाठी भुईमूग, वाल, चवली हे पिकं त्वरित घेतली जातात। त्या पिकांना 50% अनुदान आम्ही देण्यात रायगड जिल्हा परिषदेने ठेवलेले आहे। तसेच अपंग जे असतील त्यांना 100% अनुदान आम्ही ठेवलेले आहे। दुसरी गोष्ट, भुईमुगावर तेल कसे निर्मिती केली जाईल त्या तेल निर्मितीसाठी ते ऑइल मशीन ती सुद्धा आम्ही
प्रथम याच्यासाठी महाडमध्ये आम्ही चालू करणार 8 दिवसामध्ये ती मशीनसुद्धा देऊन आम्ही चालू करतोय का जेणेकरून त्या आज अनेक जिल्ह्यामध्ये आम्हाला भुईमुग न्यायला लागत होते, ते भुईमुग आम्हाला कुठे न नेता आमच्या जिल्ह्यामध्येच त्याचं ऑइल निर्मिती केली जाईल आणि शेतकऱ्याला त्याचा जागच्या जागेवर फायदा होईल असा आमचा प्रयत्न आहे. पुढे आम्ही अर्थसंकल्पामध्ये असे प्रयत्न आहेत, कर्जत, पेन या ठिकाणी चांगल्या प्रमाणे हळदचे उत्पन्न घेतला जातोय आणि ती हळद आम्हाला जागच्या जागेवर हळदीचं उत्पन्न कसं जागच्या जागेवर पिठाच्या गिरणीप्रमाणे कसं करता येईल ते आमचं प्रयत्न चालू आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणीची मशीन 1 तासामध्ये फक्त 1 लिटरमध्ये 1 एकर जमीन कापली जातोय आणि एकदम कमी खर्चामध्ये 67 रुपये, आज डिझेलचा भाव 67-68 रुपये लिटर आहे, त्या 1 लिटरमध्ये आज 1 एकर भात कापणी आपण मिळली जाईल. अशा पद्धतीने आम्ही आधुनिक मशीन शेतकऱ्याला 50% मोफतमध्ये देत आहोत, 50% याच्याने देत आहोत. आमच्या जिल्हा परिषदतर्फे आणि कृषी विभाग आणि याच्या पशु याच्यामधून जे सहकार्य करण्यासाठी ते सहकार्य केलं जाईल. मी थेट प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, त्याचे फलक लावण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत. 31 अक्टूबर को सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती के उपलक्ष्य में एकता दिवस मनाया जाने वाला है, जिसके चलते पनवेल पालिका द्वारा विभिन्न कार्यक्रमों को अमल में लाया जाएगा, जिसके बारे में मीडिया प्रतिनिधि की राय लेने के लिए फड़के नाट्यगृह में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था. सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती के उपलक्ष्य में 31 अक्टूबर को राष्ट्रीय एकता दिवस के तौर पर मनाया जाने वाला है. इस एकता दिवस पर पनवेल नगर पालिका द्वारा परेड का आयोजन, स्वच्छ भारत अभियान का आयोजन किया जाने वाला है, जिस पर मीडिया प्रतिनिधियों की राय एवं उनके विचार जानने के लिए पनवेल के फड़के नाट्यगृह में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां नगराध्यक्ष चारुशीला घरत सहित मीडिया प्रतिनिधि एवं विभिन्न राजनीतिक दल के प्रतिनिधि उपस्थित थे. इस दौरान मीडिया द्वारा पनवेल स्वच्छ सुंदर रखने के लिए कुछ सुझाव दिए गए, जिसे अमल में लाने का विचार करने का सुझाव भी दिया गया. पनवेल नगर परिषदेच्या ज्या कचरा कुंड्या आहेत त्या कचरा कुंड्या काही ठिकाणी तर अगदी रस्त्यावर आहेत, म्हणजे त्या ठिकाणी माणसांना सुद्धा चालणं कठीण होतं, तर त्या कचरा कुंड्या आपण तातडीने हटवाव्यात अशी माझी विनंती आहे. कारण त्या कचरा कुंड्यातून वाहणारा कचरा हा लोकांच्या आरोग्याला तर धोकादायक आहेच, पण त्याचबरोबर वाहतुकीला सुद्धा त्या कचरा कुंड्या अडथळा ठरतात. तर कृपया नगर परिषदेने या गोष्टीची नोंद घ्यावी. इस अवसर पर पालिका के सीईओ मंगेश शितले ने विस्तृत जानकारी दी. नगरपालिका आता स्वच्छ भारत अभियान हे या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहे. स्वच्छ भारत अभियानाबद्दल 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान त्या आपल्याला राबवायचं होतं, पण त्या कालावधीमध्ये निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे ते राबवता आलं नाही. तरी स्वच्छ भारत अभियान हे आपण आता 31 ऑक्टोबरपासून या ठिकाणी राबवत आहोत. 31 ऑक्टोबरला त्या ठिकाणी हे जे आपण आता दौडीचं आयोजन करतो आहे, राष्ट्रीय एकता दिवस, त्या दौडीच्या बरोबर स्वच्छ भारत अभियानाची आपली त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि टप्प्याटप्प्याने आपण त्या प्रत्येक मोहल्ला वाईज किंवा प्रत्येक सोसायटी वाईज आपण त्या ठिकाणी उतरणार आहोत. यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांमध्ये सामाजिक जाणीव यामध्ये इम्प्लिमेंट होणं आवश्यक आहे, ती रुजणं आवश्यक आहे, जेणेकरून स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनामध्ये मनापासून त्या ठिकाणी उत्साह निर्माण होईल. वक्त हुआ है फिर एक छोटे से ब्रेक का. स्वप्न साकार बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलगदार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेलमधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपयेपर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क,
हँडवर्क नेट साडी, मोतीवर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेलमधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. नवी मुंबई एपीएमसी पुलिस ने एक ऐसे आरोपी को हिरासत में लिया है जिसके पास से सोने के बिस्किट, 3 लाख रुपए नकदी तथा डॉलर जब्त किए गए हैं. पुलिस जांच कर रही है कि यह मामला चोरी का है या स्मगलिंग का. नवी मुंबई पुलिस को एक जानकारी मिली थी, जिसके बाद पुलिस ने आरोपी को हिरासत में लेने में कामयाबी हासिल की. जिस आरोपी को पकड़ा गया है उसके पास से 25 लाख रुपयों के सोने के बिस्किट और 3 लाख रुपए नगद, साथ ही सिंगापुर के डॉलर बरामद किए गए हैं. लेकिन अब तक पुलिस इस बात की तफ्तीश कर रही है कि ये सोना स्मगलिंग का तो नहीं है या मामला कुछ और है. पकड़ा गया आरोपी आंध्र प्रदेश का रहने वाला है और वह नवी मुंबई के नवी मुंबई होटल के पास से गिरफ्तार हुआ है. फिलहाल पुलिस की तफ्तीश जारी है, लेकिन अब तक ये साफ नहीं हो पाया है कि यह खेल क्या था. पकड़े गए आरोपी का नाम है फिरोज खान. इस मामले पर पुलिस अधिकारी बालकृष्णा सावंत से बात की गई, लेकिन उन्होंने बामुश्किल इस विषय पर बात की, लेकिन कैमरे के सामने बोलने से इनकार कर दिया. पकड़ा गया आरोपी नवी मुंबई में किसे वो सोना देने आया था और कौन था उसका रिसीवर, इसकी जांच अब एपीएमसी पुलिस कर रही है. फिलहाल पकड़े गए आरोपी को जमानत मिल चुकी है, लेकिन तफ्तीश का जो सिलसिला है अब चल रहा है. ऐसे में देखना होगा कि वाकई वो सोना कोई स्मगलिंग का था या नहीं. कैमरा पर्सन किशोर के साथ में गोपाल शाह, कनाला टीवी, नवी मुंबई. दूरदराज यात्रा करने वाले यात्रियों के लिए रेल प्रशासन ने स्टेशन अलर्ट तथा वेकअप अलार्म सेवा देने का मन बना लिया है. क्या है पूरी खबर, देखते विस्तार से. अगर आप रात में ट्रेन में सफर करने के दौरान अपने गंतव्य स्टेशन पर उठने के लिए मोबाइल में अलार्म लगाते हैं तो ये खबर आपके लिए बहुत उपयोगी है. अब आपको अपने मोबाइल में अलार्म लगाने या कोच में किसी की मदद मांगने की जरूरत नहीं पड़ेगी. रेलवे ने ऐसी व्यवस्था शुरू की है कि यात्री को उसके गंतव्य स्टेशन पर पहुंचने से आधे घंटे पहले ही फोन कर बता दिया जाएगा. यही नहीं, यात्री को जगाने के लिए रेलवे अलार्म की सुविधा भी देगी. दरअसल देर रात या तड़के आने वाले स्टेशन पर नींद नहीं खुलने से कई बार यात्री दूसरे स्टेशन पर पहुंच जाते हैं. रेलवे ने इस समस्या का हल ढूंढ लिया है. रेलवे ने पूछताछ सेवा पर IVR तकनीक से इस सुविधा को जोड़ते हुए अलार्म की सुविधा शुरू कर दी है. रेलवे की इन सेवाओं के लिए यात्री को IRCTC के 149 नंबर पर अपने मोबाइल से कॉल या SMS करना होगा. नंबर डायल करने से पहले भाषा का चयन करना होगा. डेस्टिनेशन अलर्ट के लिए पहले 7 नंबर दबाना होगा, फिर 2 अंक. यात्री से उसके 10 अंकों का PNR नंबर पूछा जाएगा. PNR नंबर डायल करने के बाद उसे कंफर्म करने के लिए एक डायल करना होगा. सिस्टम PNR नंबर का सत्यापन कर गंतव्य स्टेशन के लिए अलर्ट फीड कर देगा. यात्री को इसका कंफर्मेशन मैसेज भी मिलेगा. गंतव्य स्टेशन आने से पहले मोबाइल पर कॉल आएगा. यात्री जब तक उस कॉल को अटेंड नहीं करता, रेलवे का सिस्टम कॉल करता रहेगा. चलते चलते थोड़ा नजर डालेंगे आज की खास खबरों पर. पाथर्डी दलित हत्याकांड
हरिनाम का निषेध करने के लिए शेका पक्ष द्वारा तहसील कार्यालय पर निकाला गया मोर्चा। पनवेल तालुका अंतर्गत निचलस गांव में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन, बालाराम पाटिल, जय म्हात्रे तथा काशीनाथ पाटिल ने दर्शाई उपस्थिति। और एपीएमसी पुलिस ने लिया एक आरोपी को हिरासत में। आज के लिए बस इतना ही। कर्नाला टीवी के बारे में यदि आपकी कोई राय या सुझाव हो या आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। आपसे फिर मुलाकात होगी। नमस्कार।